पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळतंय, तर कुठेतरी आरोप प्रत्यारोप होणार आणि निर्णय कशा प्रकारे दिलाय हे दोन्ही बाजूकडून सांगण्याचा प्रयत्न होणार असल्याचं आता दिसतंय। सविस्तर माहिती या संदर्भातली। सेजल, नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं वरळीच्या डोम येथे जनता दरबार हा भरवण्यात आलेला आहे। जनतेचं न्यायालय असं त्याला वाक्य एकूणच देण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी भव्य असा स्टेज हा उभारण्यात आलेला आहे आणि पक्षातले जे प्रमुख नेते आहेत ते देखील या ठिकाणी आता उपस्थित होण्यास सुरुवात झालेली आहे। स्वतः संजय राऊत हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण काही वेळापूर्वी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र जे होईल ते आता समोर होईल, ते तुमच्या देखत होईल असं स्पष्ट मत त्यांनी देखील दिलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेबाबत जो निकाल दिलेला आहे त्याची चीरफाड या ठिकाणी कायदे तज्ञांच्या मदतीने केली जाणार आहे। त्याचबरोबर ज्या 2018ला कार्यकारिणीची बैठक ही झाली होती त्याची एक व्हिडिओ क्लिप देखील या स्क्रीनवरती दाखवली जाणार आहे आणि कशा पद्धतीने सर्वानुमते पक्षप्रमुख यांचं निवड झाली होती, कशा पद्धतीने या निवडी झाल्या होत्या याचं देखील विश्लेषण केलं जाणार आहे। त्याचबरोबर अध्यक्षांनी दिलेले जे निर्णय होते त्यामध्ये कशा त्रुटी आहेत आणि कशा पद्धतीने ते चुकीचे होते ही देखील समजावून सांगितलं जाणार आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील पत्रकारांशी संवाद साधणार आहे। या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे। कायद्याला धरून कसा हा निर्णय देण्यात आलेला आहे हे ते बांजू मांडणार आहेत। त्यामुळे दोन्हीही एकूणच होणाऱ्या या पत्रकार परिषदेवरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। मागील काही महिन्यांपासून आपण पाहतोय सत्तांतरानंतर या कुरगोडी राजकीय नेत्यांच्या आपण पाहत होतो। आज डोममध्ये या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडनं जनतेचं न्यायालय या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक त्याचबरोबर सर्वसामान्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेले आहे। पत्रकारांच्या समोर हा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट हे संपूर्ण वाचन होणार आहे। त्यामुळे यात आता नेमक्या काय त्रुटी निघता आहेत, कशा पद्धतीने आरोप होत आहेत आणि त्या आरोपाला कशा पद्धतीने राहुल नार्वेकर उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। निश्चितच धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण बघतोय पत्रकार परिषद आता आज उद्धव ठाकरे घेत आहे आणि यावेळेस राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला होता त्या संदर्भात अनेक मोठे खुलासे आज उद्धव ठाकरे करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे 5 वाजता राहुल नार्वेकर हे स्वतः देखील पत्रकार परिषद घेणार आहेत आणि उद्धव ठाकरे जे काही आरोप करतील, जे काही म्हणणं ठाकरे गटाचं असेल त्याला उत्तर आता राहुल नार्वेकर यांच्याकडून दिलं जाणार आहे। कारण आपण बघितलेला आहे आमदार अपात्रतेचा जो निकाल आहे तो राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे आणि त्यानंतरच ठाकरे गट सुद्धा ॲक्शन मोडमध्ये असल्याचं आपण वारंवार बघतोय। त्या पार्श्वभूमीवरती आज उद्धव ठाकरे स्वतः ही महापत्रकार परिषद घेत आहे ज्यामध्ये अनेक पुरावे उद्धव ठाकरे हे सादर करण्याची शक्यता आहे। अगदी काही वेळातच या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 4 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होईल, तर त्यानंतर लगेचच 5 वाजता राहुल नार्वेकर यांनी हे देखील पत्रकार परिषद घेतील अशी माहिती समोर आलेली आहे। तर उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही महत्त्वाचे वकील सुद्धा उपस्थित असणार आहे आणि ज्या प्रकारे राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला आहे तो कसा चुकीचा आहे हे या ठिकाणी मांडलं जाणार आहे, सांगितलं जाणार आहे, आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं जाणार आहे। एकंदरीतच राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची चीरफाड उद्धव ठाकरे यांच्याकडून केली जाईल। पुन्हा एकदा अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, आपण बघतो तुम्ही या ठिकाणी आहात ज्या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे, सध्या तिथे ठाकरे गटाचे कोणते मोठे नेते पोहोचलेत का आणि तयारी कशी झालेली आहे? सेजल, आपण पाहू शकतो की समोर या ठिकाणी भव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। मोठी स्क्रीन या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। पक्षाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत हे या ठिकाणी आलेले आहेत। इतर नेतेही या ठिकाणी येत आहेत। विभाग प्रमुख, शाखा प्रमुखांपासून सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांच्यासाठी आसन व्यवस्था ही देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं पाहायला मिळते। हा जो डोम आहे हा जर आपण पाहिलात तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। ठीक
ठिकाणी जे बॅनर्स लावलेले आहेत त्यावरती देखील जनतेचं न्यायालय आणि सत्य ऐका आणि विचार करा असा सवालच या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जनतेला करण्यात आलेला आहे. संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जाणार आहे शिवसेनेच्या पेजवरून. त्यामुळे आज जो निकाल अपात्रतेबाबत देण्यात आलेला आहे तो कायदे तज्ज्ञांच्या मदतीने कशा पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा देण्यात आलेला आहे. पक्षप्रमुख हे पद नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि तोच दावा कसा खोडून काढणार आहेत ठाकरे गट हे पाहणं महत्वाचं आहे. 2018ला ज्यावेळी कार्यकारिणीची बैठक झाली होती त्याचे फुटेज देखील आता या ठिकाणी आहेत आणि ते फुटेज देखील या ठिकाणी या LED स्क्रीनवरती दाखवले जाणार आहेत. कोण त्यावेळी सूचक होतं, अनुमोदक कोण होतं, कोण कोण नेते त्या कार्यकारिणीला उपस्थित होते याची संपूर्ण माहिती ही या ठिकाणी ठेवून जनतेसमोर हे संपूर्ण प्रश्न विचारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र दुसरीकडे भाजपकडनं किंवा याला उत्तर देण्यात आलेली आहेत की ही एकूणच जे आयोजित करण्यात आलेला जो आजची पत्रकार परिषद आहे ही चुकीच्या पद्धतीची असल्याचं देखील ठाकरे शिंदे त्याचबरोबर भाजपकडनं म्हटलं जात आलं. मात्र दुसरीकडे आपण पाहिलं की अपात्रतेबाबतचा जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे त्याबाबत ठाकरे गटाने जे प्रश्न उपस्थित केले जातील आजच्या या पत्रकार परिषदेत निश्चितच सुरेश, आता खरं तर काय आरोप राहुल नार्वेकर यांच्यावर होतात हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या या सर्व